नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या फेसबुक लाईव्ह अपडेटमध्ये मी किशोर नायगावकर आपलं स्वागत करतो. एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आम्ही हा फेसबुक लाईव्ह अपडेट करतो आहोत. आज पेडणे तालुक्यातील उगवे या गावात ग्रामस्थांची एक बैठक, महत्त्वाची बैठक उगवेची ग्रामदैवत श्री माऊली मंदिरात सुरू आहे. आता ही बैठक का बोलावण्यात आलेली आहे हा जर विषय आपण विचारला तर ही बैठक प्रामुख्याने जो राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे 66 पूर्वीचा नॅशनल हायवे 17 जो उगवे गावातून पत्रादेवीच्या दिशेने जातो त्या महामार्गामुळे आज या गावावरती जे संकट ओढवलेलं आहे त्या विषयाशी संबंधित चर्चा करण्यासाठी आज ही अत्यंत महत्त्वाची बैठक ही श्री माऊली मंदिरात बोलावण्यात आलेली आहे आणि तिथे त्या ठिकाणी चर्चा सुरू झालेली आहे. अर्थात गावातली बैठक असल्यामुळे त्याच्यात वाद विवाद होणं, त्याच्यात 2 गट पडणं 3 गट पडणं हे स्वाभाविक आहे. कारण समाज म्हटल्यानंतर आणि समूह म्हटल्यानंतर त्याच्यात वाद विवाद हे असतातच. परंतु प्रामुख्याने सांगायचं जर झालं तर हा जो नॅशनल हायवेचा जो विषय आहे तो फक्त उगवे गावालाच नव्हे तर सगळ्या ज्या गावातून हा नॅशनल हायवे गेलेला आहे त्या गावात वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळी संकट उभी झालेली आहेत आणि या प्रश्नावर, या संकटावर मात करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचा आधार हा या ग्रामस्थांना मिळत नसल्याची भावना त्यांच्यात बनलेली आहे. सरकार दरबारी, प्रशासकीय दरबारी ज्या पद्धतीनं या लोकांना मदत मिळणं गरजेची आहे किंवा होती ती मदत त्यांना मिळालेली नाही आणि अजूनही मिळत नाही. जे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी देखील हा विषय सोडवण्यासाठी पात्र नसल्याचं आपल्याला खेदानं म्हणावं लागतंय. कारण नॅशनल हायवे हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेला विषय आहे. त्याचे कायदे अत्यंत कडक आहेत. त्यामुळे आपल्याला हवं तसे बदल त्यात करता येत नाहीत. जी प्रक्रिया या नॅशनल हायवेच्या संदर्भात यापूर्वी झालेली आहे, मग त्याच्यात आराखडा असेल, तो नॅशनल हायवे कसा जाणार त्याचा आराखडा, त्याचे बाकीचं त्याचं प्रोजेक्शन, ह्या सगळ्या गोष्टी यापूर्वी निश्चित झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने या कंत्राटदारानं काम सुरू केलेलं आहे. परंतु गोव्यासारख्या छोट्या प्रदेशात जेव्हा नॅशनल हायवे हा प्रत्यक्ष गावातून जातो आणि तो फक्त गावातून जातो असं नाही तर या नॅशनल हायवेमुळे गावाचे 2 भाग बनलेले आहेत. म्हणजे नॅशनल हायवेच्या डाव्याकडचा भाग आणि उजव्याकडचा भाग अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे गावात अक्षरशः भौगोलिक तट या नॅशनल हायवेमुळे पडलेले आहेत आणि गावात जे ग्रामस्थ वास्तव्य करतात त्यांच्या जगण्याशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींबाबत अनेक अडथळे या नॅशनल हायवेमुळे निर्माण झालेले आहेत. आपण जर उदाहरण घ्यायचं झालं तर उगवे या गावाचं जर आपण उदाहरण घ्यायचं झालं तर अत्यंत म्हणजे राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, पेडणेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या गावावर जी संकट ओढवत आहेत ती असंख्य आहेत. म्हणजे तिळारीच्या प्रकल्पामुळे या गावावरती मोठं संकट आलेलं आहे. तिळारीची जी मोठी पाईपलाईन आहे, लोखंडी पाईपलाईन तिळारीची, त्या ठिकाणी डोंगर माथ्यावरती लोखंडी पाईपलाईन घातलेली आहे. ही पाईपलाईन जर कधी चुकून जर फुटली तर संपूर्ण गाव वाहून जाईल अशा पद्धतीची ती पाईपलाईन आहे. दुसरी गोष्ट, रेती व्यवसायामुळे उगवे गावावरती मोठं संकट निर्माण झालं. उगवे गावातल्या शेतकऱ्यांची शेती, त्यांचे माड हे नदीत वाहून जात आहेत कारण रेती उत्खननामुळे नदीचं पात्र तिथं त्या ठिकाणी रुंदावतंय. तिळारीची सगळी डोंगर माथ्यावरची माती ही सगळी खाली वाहून आल्यामुळे ती शेतात घुसलेली आहे. त्यामुळे शेतं जी आहेत उगवेवासियांची ती शेतं नापीक बनलेली आहेत. फक्त तिळारीचीच नव्हे तर मोपा विमानतळाच्या पठारावरची मातीही गत साली पावसात तिथं वाहून आली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथे लोकांच्या शेतीची नासाडी झाली. एवढं कमी म्हणून की काय, आता राष्ट्रीय महामार्ग जो उगवे गावातून जातो, जो श्री माऊली मंदिराला टेकून जातो, त्या राष्ट्रीय महामार्गाची उंची आता एवढी वाढवण्यात आलेली आहे की तिथं स्थानिक जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे अडचणीचं ठरू लागलंय. म्हणजे विद्यार्थी सुद्धा तिथं बससाठी जे थांबतात तिकडे बस स्टँडवरती त्यांना सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. शेतकरी रस्ता ओलांडून आपल्या शेतात जाऊ शकत नाही. म्हणजे असे असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि या प्रश्नावरती कुठल्याही पद्धतीचं उत्तर किंवा कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद हा सरकारकडून, प्रशासकाकडून त्यांना मिळत नाहीये. म्हणजे एवढं मोठं संकट या गावावरती ओढवलेलं असतानाही
सरकारी मंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री किंवा संबंधित राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी हे गावात जाऊन गावातल्या ग्रामस्थांकडे चर्चा करून कशा पद्धतीनं त्याच्यावरती तोडगा काढता येईल, कशा पद्धतीनं लोकांना समाधान देता येईल, कशा पद्धतीनं लोकांच्या सुरक्षेची हमी देता येईल, या सगळ्यासाठी जो खटाटोप त्याने करणं अपेक्षित आहे त्या पद्धतीचा कुठल्याही पद्धतीचा खटाटोप तिथं घडताना आपल्याला दिसत नाहीये. दुसरी गोष्ट, आपल्या पेडणे तालुक्याला यापूर्वीपासून राजकारणाची कीड लागलेली आहे. राजकारणामुळे घराघरात, गावागावात, वाड्यावरती वाद हे पूर्वीपासूनच सुरू आहे आणि तीच परंपरा आजतागायत सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक गट हा एका पक्षाचा, एका कुठल्या तरी राजकीय नेत्याचा गट असतो आणि त्यामुळे हे राजकारण जे आहे ते गावातल्या अशा विषयांच्या वेळी राजकारण तयार होतं आणि त्यामुळे गावातली एकजूट राहत नाही आणि त्या एकजुटी अभावी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि मग राजकारणी हे त्या लोकांना गृहीत धरतात अशी पद्धत आपल्याला ठाऊकच आहे आणि तशाच पद्धतीचं राजकारण हे उगवे गावात असणं स्वाभाविक आहे. परंतु याचे परिणाम असे झालेले आहेत की या राजकारणामुळे आणि या गट तटामुळे कुठेतरी गावाच्या हिताला धोका निर्माण होतोय आणि हाच विषय आज प्रामुख्याने या बैठकीत चर्चेला आलेला आहे आणि त्यामुळे सगळ्याच ग्रामस्थांनी असं आवाहन केलेलं आहे सगळ्यांना की आम्ही सगळेजण या विषयावरती एक गाव म्हणून एकजूट होऊया आणि या विषयावरती तोडगा काढूया आणि मला वाटतं त्या दृष्टीनं या बैठकीलाही एक वेगळं स्वरूप प्राप्त होऊन कुठेतरी लोकांमध्ये एकजूट आपल्याला झालेली दिसते आणि ही खूप सकारात्मक अशा पद्धतीची गोष्ट आहे. पेडणेचं प्रतिनिधित्व यापूर्वी बाबू आजगावकर यांनी केलं होतं आणि बाबू आजगावकर यांच्यामुळे पेडणे मतदारसंघाचा विकास झाला आणि होऊ शकला हे कुणीही अमान्य करू शकत नाही. परंतु सातत्याने जेव्हा एखादा नेता तिथं निवडून येतो त्यावेळेला मग त्याच्या विकासाचे परिवर्तन हे स्वहितात स्वविकासावरती होतं आणि त्याचमुळे बाबू आजगावकरांचा सुरुवातीचा विकास आणि त्याच्यानंतर त्यांची कार्यपद्धती यात मोठ्या प्रमाणात बदल झाला आणि कुठेतरी बाबू आजगावकर हे आपलं हित साधण्यासाठीच तिथं कार्यरत असल्याची भावना लोकांची निर्माण झाली आणि त्यातूनच बाबूंचा पराभव झाला. परंतु बाबू आजगावकरांचा पराभव करणं ही तेवढी सोपी गोष्ट नव्हती. ती गोष्ट ही प्रवीण आर्लेकर यांच्या मार्फत घडून आली आणि त्यामुळेच प्रवीण आर्लेकरांना मोठ्या प्रमाणात तिथं लोकांचा पाठिंबा मिळाला. प्रवीण आर्लेकर हे देखील पेडणे मतदारसंघातले नाहीत, ते कलंगूट या ठिकाणी राहतात, परंतु पेडणे मतदारसंघात त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांच्या विरोधात पेडणेचे भूमिपुत्र खुद्द पेडणेचे उमेदवार होते, त्यात राजेंद्र आर्लेकर होते, ॲडव्होकेट जितेंद्र गावकर सारखे होते, परंतु त्यांना लोकांनी नाकारलं कारण बाबूंचा सामना करण्यासाठी जी पात्रता किंवा जी एक क्षमता पाहिजे होती ती क्षमता लोकांना प्रवीण आर्लेकरांमध्ये दिसली आणि त्यामुळे प्रवीण आर्लेकर हे जिंकले. प्रवीण आर्लेकर यांनी आपले राजकारण हे मगो पक्षाच्या उमेदवारीवरून किंवा मगो पक्षाच्या चिन्हावरून सुरू केलं होतं, परंतु जेव्हा भाजपच्या लक्षात आलं की प्रवीण आर्लेकरांचं त्या ठिकाणी प्रस्थ वाढतंय त्यामुळे भाजपनं संधी साधून लगेच त्यांना आपल्या पक्षात आणलं आणि त्यांना भाजपची उमेदवारी दिली आणि शेवटी पेडणे मतदारसंघ हा भाजपचा मतदारसंघ राहिला. परंतु दुर्दैवाची गोष्ट आज राज्यात भाजपचं सरकार आहे. एवढं असूनही आणि प्रवीण आर्लेकर हे भाजपचे आमदार आहे, एवढं असूनही ज्या पद्धतीनं पेडणेवासियांना न्याय मिळणं गरजेचं होतं त्या बाबतीत कुठल्याच पद्धतीचा न्याय हा पेडणेवासियांना मिळत नसल्याचं आता स्पष्टपणे दिसतं. मग तो मोपा विमानतळावरच्या नोकऱ्यांचा विषय असो, मोपा विमानतळावरच्या टॅक्सीचा विषय असो, मोपा विमानतळामुळे निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या नैसर्गिक किंवा वेगवेगळ्या संकटांचा विषय असो, वेगवेगळ्या समस्यांचा विषय असो, राष्ट्रीय महामार्गाचा विषय असो. आता राष्ट्रीय महामार्गाच्याच दृष्टीने जर विचार करायचा झाला तर काणकोणमध्ये राष्ट्रीय महामार्गामुळे जी काय अडचण निर्माण झाली होती ती अडचण काणकोणचे आमदार आणि सभापती रमेश तवडकर यांनी काणकोण पालिकेच्या सगळ्या सदस्यांना घेऊन माननीय नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि तो प्रश्न सोडवला. परंतु पेडणे या ठिकाणी जो राष्ट्रीय महामार्ग जातो त्या राष्ट्रीय महामार्गाच्या विषयी आतापर्यंत अनेक निवेदनं झाली, अनेक तक्रारी झाल्या, कोर्टापर्यंत हे प्रकरण पोहोचलं, मुख्यमंत्र्यांची सगळ्यांची भेट झाली, परंतु त्या बाबतीत ठोस अशी कुठलीच कृती घडल्याचं आपल्याला दिसत नाही. आणि हा जो रस्ता आहे अलीकडेच केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विमानातून पूर्ण गोवा मुंबई हायवेचं निरीक्षण केलं आणि लवकरच हा हायवे खुला होईल अशा पद्धतीची त्यांनी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या या घोषणेचं स्वागत केलेलं आहे, अनेक जणांनी त्यांच्या या घोषणेचं स्वागत केलेलं आहे. परंतु आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने आम्ही वारंवार गोवन वार्ता लाईव्हने हा विषय वारंवार मांडलेला आहे
की गोव्यातल्या राष्ट्रीय महामार्गाचं जे काम MVR कंपनीनं केलेलं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आहे. त्याच्यात कुठल्याही पद्धतीची रोड इंजिनिअरिंगचा समावेश केलेला नाही. जे अलाइनमेंट या महामार्गाचं आहे ते अलाइनमेंट व्यवस्थित पद्धतीनं अभ्यास करून करण्यात आलेलं नाही. त्यामुळे क्वालिटीच्या दृष्टिकोनातून हा राष्ट्रीय महामार्ग धोकादायक आहेच, परंतु भविष्यात या राष्ट्रीय महामार्गामुळे त्या ठिकाणी ज्या ठिकाणातून हा राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे त्या ठिकाणाच्या लोकांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टीला तत्कालीन सरकार आणि कंत्राटदार जबाबदार राहणार आहे. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर धारगळ दोनखांब या ठिकाणी जे जंक्शन आहे, म्हणजे धारगळ दोनखांब वरून डाव्या बाजूनं जर जायचं झालं तर मग डाव्या बाजूनं पूर्ण मांद्रे मतदारसंघात प्रवेश होतो. अनेक गाव म्हणजे इव्हन प्रवासी वाहतूक सुद्धा त्या मार्गाने होते. तुये येथील इंडस्ट्रियल इस्टेटची वाहतूक जी आहे ती त्या मार्गाने होते. एवढं असून सुद्धा त्या जंक्शनवरती कुठल्याही पद्धतीच्या सुरक्षेची उपाययोजना करण्यात आलेली नाही. म्हणजे एकीकडे सरळ जाणारी वाहनं आणि दुसरीकडे त्या जंक्शनवरून आतमध्ये येणारी वाहनं, अशा पद्धतीचं अत्यंत धोकादायक असं जंक्शन हे त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी त्या ठिकाणी त्या स्थानिक लोकांच्या आंदोलनाला एक दिवस त्या ठिकाणी ते हजर राहिले आणि वर्षभरात आपण तिथं उड्डाणपूल बांधू अशा पद्धतीची घोषणा ही मुख्यमंत्री करून गेले. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या घोषणेच्या संदर्भात कुठल्याही पद्धतीची कृती सार्वजनिक बांधकाम मंत्री किंवा महामार्ग प्राधिकरण अशा कुठल्याही संदर्भात कुठल्याही पद्धतीची उड्डाणपुलाची संबंधाची प्रक्रिया सुरू नसल्याने दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांनी त्या लोकांना शब्द दिला आणि त्यांची समजूत काढून मुख्यमंत्री गेले. अशा पद्धतीची समजूत आता त्या लोकांची बनलेली आहे. तिथून जो महामार्ग सुरू होतो तो महामार्ग ज्या गावात जातो त्या गावात अनेक संकट, अनेक प्रश्न या महामार्गामुळे निर्माण झालेले. त्यामुळे भविष्यात या गावांचंच अस्तित्व धोक्यात येणार आहे, या गावातल्या लोकांचं अस्तित्व धोक्यात येणार आहे. जे लोक त्या गावात वास्तव्य करतात त्या लोकांसमोर या महामार्गामुळे अनेक प्रश्न, अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा खरं म्हणजे गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. दुर्दैवानं आपले जिल्हाधिकारी, आपले मोठमोठे अधिकारी हे IAS ऑफिसर आहेत, त्यांना सर्वसामान्य गोयकरांचं काहीच पडून गेलेलं नाही. जिल्हाधिकारी जे आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांनी कधी या गावात जाऊन त्या ग्रामस्थांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला काय? अजिबात केलेला नाही. कारण हे जिल्हाधिकारी फक्त आपल्या मंत्र्यांना खुश करण्यात गर्क आहेत. आपल्या मंत्र्यांना खुश केलं की मग कॅबिनमध्ये राहून हवं तसं प्रशासन हाताळता येतं अशी समजूत या IAS ऑफिसरांची बनलेली आहे. सरकारनं या IAS ऑफिसरांना ग्राउंडवरती उतरवून सर्वसामान्य लोकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या जाणून घेण्याची सक्ती त्यांना करणं गरजेचे आहे. कारण या सगळ्या प्रशासनाची सूत्र जी आहे ती IAS ऑफिसरांच्या हाताखाली आहे आणि ज्या IAS ऑफिसरांना इथल्या वास्तव्याची माहीतच नाही. आता उगवे या ठिकाणी जी बैठक सुरू आहे त्या बैठकीत अनेक वादविवाद झाले, बाचाबाची झाली, एकमेकावरती आरोप प्रत्यारोप झाले. परंतु हे सगळं होऊनही त्याच्यानंतर एका विषयावरती या लोकांची एकजूट झाली, ती म्हणजे हा जर विषय सोडवायचा असेल तर सगळ्या गावातल्या लोकांनी एकत्र येऊनच हा विषय सोडवावा लागणार आहे. जर गावातल्या लोकांमध्ये एकजूट नाही तर हा विषय सुटणं कठीण आहे. ही गोष्ट सगळ्यांना पटली आहे आणि त्यामुळे एकजूट होऊन आता या विषयावरती चर्चा सुरू आहे. पेडणे तालुक्याला हा जो राजकारणाचा जो श्राप लागलेला आहे, म्हणजे घराघरात, वाड्यावाड्यावरती, गावागावामध्ये राजकारणामुळे जे वादविवाद गट जे पडलेले आहेत त्या श्रापातून पेडणे तालुक्याची मुक्तता होणं गरजेचं आहे. म्हणजे एवढा मोठा टॅक्सीचा विषय आणि त्या टॅक्सीच्या विषयावरून 3 ग्रुप म्हणजे 3 टॅक्सीच्या संघटना आहेत आणि त्यामुळे त्या टॅक्सीच्या विषयावरती एकरूप होऊ शकत नाही. एवढी आता अलीकडेच विधानसभा अधिवेशन झालं. या अधिवेशनात पेडणेचे आमदार जे आहेत प्रवीण आर्लेकर, त्यांना हा टॅक्सीचा विषय उपस्थित करावा अशी इच्छा निर्माण झालेली नाही किंवा त्यांनी टॅक्सीचा विषय उपस्थित करून सरकारकडून त्या संबंधीचं आश्वासन घेणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी तो टॅक्सीचा विषय उपस्थित केला नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण एप्रिल महिन्यात हा विषय सोडवणारच. या टॅक्सीच्या विषयावरूनही जर आमदारांना किंवा सरकारला जर पेडणेवासियांच्या या प्रश्नाबाबत बोलावं असं वाटत नाही, याचाच अर्थ पेडणेवासियांना हे सरकार आणि त्यांचे स्थानिक आमदार गृहीत धरत आहेत आणि ज्या कोणी पेडणेवासियांना गृहीत धरलेलं आहे त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागलेले आहेत. आणि त्यामुळे अशाच पद्धतीनं पेडणेवासियांचा रोष हा या सरकारला आणि स्थानिक आमदाराला पत्करावा लागणार आहे. जोपर्यंत पेडणे तालुक्यातल्या पेडणेवासियांच्या विषयांकडे अशा पद्धतीचं जर राजकारण होत असेल किंवा त्या विषयांना गृहीत धरलं जात असेल तर ती मोठी घोडचूक हे सरकार आणि संबंधित आमदार करत आहे हे आम्हाला या ठिकाणी सांगावं असं वाटतं.
उगवेवासियांनी आज राष्ट्रीय महामार्गाच्या विषयावरून ही बैठक घेतली आणि त्यांची चर्चा सुरू आहे. त्याची पुढील कृती आराखडा किंवा त्यांची ऍक्शन प्लॅन काय असेल ते आपल्याला कळणारच आहे. परंतु केवळ उगवेच नव्हे तर म्हापशापासून म्हणजे एकदम धारगळ पासून जो हा राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न सुरू आहे तो पत्रादेवी पोचेपर्यंत या राष्ट्रीय महामार्गामुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. धारगळ गावात तर अनेक प्रश्न या राष्ट्रीय महामार्गामुळे निर्माण झालेले आहेत. धारगळवासियांनी या प्रश्नी स्थानिक आमदार आणि सरकारकडेही वेगवेगळ्या गोष्टींसाठी पाठपुरावा केलेला आहे. परंतु त्या संबंधातही कुठल्याही पद्धतीचा दिलासा हा सरकारकडून त्यांना मिळू शकलेला नाही. त्यामुळे या फेसबुक लाईव्ह अपडेटच्या माध्यमाने आम्ही आवाहन करतो राज्य सरकारला आणि प्रशासनाला की त्यांनी या राष्ट्रीय महामार्गाच्या विषयावरून जो प्रश्न किंवा जो वाद निर्माण झालेला आहे तो वाद त्या संबंधित गावातल्या लोकांशी त्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या लोकप्रतिनिधीशी बसून या विषयावरती योग्य पद्धतीनं तोडगा काढण्याची गरज आहे. कारण याचे परिणाम एवढे भयानक भविष्यात निर्माण होऊ शकतील की भविष्यात अनेकांच्या जीवाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. MVR कंपनीनं ज्या निकृष्ट दर्जाच्या या महामार्गाचं काम केलेलं आहे त्या दर्जा संबंधीची चौकशी ही सरकारनं करणं गरजेचं आहे. आमचं आवाहन आहे केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे की त्यांनी या MVR कंपनीकडून ज्या राष्ट्रीय महामार्गाचं काम केलेलं आहे त्या कामाची चौकशी त्यांना करणं गरजेचं आहे. केवळ MVR कॉन्ट्रॅक्टर याची चौकशी नव्हे तर जो कन्सल्टंट या कामाच्या दर्जाविषयीची हमी सरकारला देतो आणि बिलं फेडण्यासाठी किंवा बिलं देण्यासाठी परवानगी देतो त्या कन्सल्टंटची ही तेवढीच जबाबदारी आहे आणि त्या कन्सल्टंटलाही तेवढंच जबाबदार ह्या निकृष्ट कामात धरणं गरजेचं आहे. त्यामुळे कंत्राटदार आणि कन्सल्टंट या दोघांचीही चौकशी होऊन या राष्ट्रीय महामार्गाच्या क्वालिटीची चौकशी होऊन त्या संदर्भातला अहवाल सरकारनं सादर करावा जनतेला की हा महामार्ग हा योग्य पद्धतीचा किंवा क्वालिटी पद्धतीचा हा महामार्ग तयार केलेला आहे. त्यामुळे भविष्यात लोकांना कुठल्याही पद्धतीचा धोका या महामार्गामुळे निर्माण होणार नाही. तुम्ही स्वतः अनुभव घ्या. गोव्यातल्या या राष्ट्रीय महामार्ग 66 वरती तुम्ही प्रवास केल्यानंतर तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात जाणार आणि महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्गावरती तुम्ही जेव्हा प्रवास करणार त्यावेळेलाच तुम्हाला गोव्यातल्या महामार्ग आणि तिकडचा महामार्ग यातला फरक तुम्हाला निश्चितच कळणार आहे. कारण या महामार्गाला त्याला महामार्ग का म्हणावं एवढ्यापर्यंत निकृष्ट दर्जा या कंत्राटदारानं या कामात केलेला आहे आणि खरं म्हणजे याची गंभीर चौकशी होऊन या संबंधी कारवाई होणं गरजेचं आहे. आता MVR हा जो कंत्राटदार आहे तो या राज्य सरकारचा आणि विशेष करून भाजप सरकारचा लाडका कंत्राटदार आहे. सर्वाधिक कामं जी आहेत ती या कंत्राटदाराला मिळालेली आहेत. आता त्यांचा लाडका असू द्या परंतु ह्या लाडका असल्यामुळे त्या लाडक्याने जर या कामाबाबत जर हलगर्जीपणा केला आणि त्याचे परिणाम जर इकडच्या लोकांना भोगावे लागत असतील तर मग या लाडक्याचा उपयोग काय. जेवढा तुमचा लाडका आहे जेवढी तुम्ही कामं त्या कंत्राटदाराला देता भले द्या परंतु त्या कामांच्या दर्जाकडे किंवा त्या कामांच्या क्वालिटीकडे कुठल्याही पद्धतीची तडजोड होता कामा नये हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या सगळ्या अनुषंगाने उगवेवासियांनी आज जो या राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराच्या विरोधात किंवा राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाच्या विरोधात जो एल्गार केलेला आहे त्याचे पडसाद आता पेडणे तालुक्यातल्या इतरही गावांमध्ये पडणार आहेत. त्यामुळे या विषयावरून जनक्षोभ उसळण्यापूर्वीच सरकारनं याची दखल घेऊन हा विषय सोडवण्याची गरज आहे. आम्ही आवाहन करतो पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी या विषयाकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. ते केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पंचमंडळींना कार्यकर्त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जातात आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडेंकडे जातात आणि मग त्यांच्याकडे चर्चा केल्यानंतर हा प्रश्न सुटला अशा पद्धतीचं एक चित्र तयार केलं जातं. परंतु प्रत्यक्षात एकही प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे या प्रश्नावरती जोपर्यंत ठोस उपाय योजले जात नाही तोपर्यंत हे प्रश्न असेच ताटकळत राहणार आहेत आणि हे प्रश्न जेवढी वर्ष ताटकळत राहणार तेवढेच हे प्रश्न जटिल बनणार आहेत आणि भविष्यात ते भावी पिढीसाठी म्हणजे लोकांसाठी धोक्याचे ठरू शकतात. त्यामुळे या फेसबुक लाईव्ह अपडेटच्या माध्यमाने आम्ही आवाहन करतो की सरकारनं या प्रकरणी लक्ष घालणं गरजेचं आहे. पेडणेकरांनी राजकारण करावं. प्रत्येकाला आपला अधिकार आहे. आपण कुठल्या पक्षात राहावं, कुठल्या आमदारासोबत राहावं किंवा कुणाला पाठिंबा द्यावा या सगळ्या गोष्टी या प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. परंतु जेव्हा समाज आणि आपलं गाव, आपला तालुका
याचा विचार येतो किंवा आपलं राज्य याचा विचार येतो, तेव्हा हे सगळे मतभेद विसरून आम्ही सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यामुळे या राजकारणात विभागून न जाता आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी, आपल्या गावाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं आणि सर्वांनी एकजुटीनं सरकारकडे हा प्रश्न नेऊन त्याच्यावरती तोडगा काढणं गरजेचं आहे. तुम्ही जर गावागावात अशा पद्धतीच्या राजकीय पक्षांच्या बाजूने आणि राजकीय उमेदवारांच्या बाजूने जर गट करत असाल तर ही धोक्याची घंटा आहे. जोपर्यंत गावात एकजूट राहणार नाही तोपर्यंत या गावांचं अस्तित्व शाबूत राहू शकणार नाही. त्यामुळे आमचं आव्हान आहे की राजकारणात इतकेही वाहून जाऊ नका की तुमचं गाव आणि तुमचं राज्य हे राजकारणी आपल्या पद्धतीनं पुढे नेतील आणि त्याचा फटका भविष्यात तुम्हालाच बसेल. अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या विषयावरती आम्ही फेसबुकच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. तोपर्यंत पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.